शिराळा तालुक्यातील आरळा येथील युगप्रवर्तक विद्या संकुलच्या विद्यार्थ्यांनी NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 8वीच्या वर्गातील 17 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 16 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी संस्थेचे संस्थापक संचालक शरद पाटील, विजय देसाई आणि सर्व शिक्षकांनी घेतलेले परिश्रम या यशामागे महत्त्वाचे ठरले आहेत. शिराळा तालुक्यातील आरळा हे गाव पुन्हा एकदा शैक्षणिक यशामुळं चर्चेत आलेलं आहे. युग प्रवर्तक विद्या संकुलच्या 8वीच्या विद्यार्थ्यांनी NMMS या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये तब्बल 17पैकी 16 विद्यार्थी जे आहेत ते पात्र ठरवत खरं तर घवघवीत यश संपादन केलेलं आहे. त्याच्याच पार्श्वभूमीवर आज आपण या संकुलाला भेट देत आहोत. या संस्थेचे संस्थापक संचालक शरद पाटील व विजय देसाई हे सध्या आपल्यासोबत आहेत. खरं तर तुम्ही हे प्रचंड यश मिळवलेलं आहे. तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल काय सांगशील? आम्ही या संकुलाची स्थापना 2 वर्षापूर्वी केली. आमच्याकडं 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करतो. या आपल्या युगप्रवर्तकच्या माध्यमातून आपण असंख्य ग्रामीण भागातल्या मुलांना आपण सारथी स्कॉलरशिप असेल किंवा NMMSच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती असेल ती मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. असंख्य मुलांना, आपल्या गोरगरीब मुलांना, या ग्रामीण भागातील मुलांना आपण स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करायचं काम केलेलं आहे. या वर्षीच्या निकालामध्ये आपल्या 17पैकी 17 विद्यार्थी आपण प्रविष्ट केलेले होते. त्याच्यातील एकूण 16 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. आणि खास बाब म्हणजे याच्यातील जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत याच्यामध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी ही 144 गुण घेऊन उत्तीर्ण झालेली आहे. दुसऱ्या नंबरचा विद्यार्थी जो आहे त्याने 137 गुण घेतलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे त्यानं 35 गुण घेतलेले आहेत. आणि चौथ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याने 134 गुण घेतलेले आहेत. एकूण आमचे 8 ते 10 विद्यार्थी 100 मार्कांच्या वरती आहेत. म्हणजे फक्त पास न होता त्यांच्या गुणवत्तेमध्ये आपल्याला स्तर दिसून आलेला आहे. हे खास करून आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या पालकांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर आपण गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही या ग्रामीण भागात शैक्षणिक कार्य करतोय. तळागाळातल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती परीक्षांसाठी तयार करतोय. याच्यासाठी खरं सांगायला गेलं तर आम्हाला पालकांचा विश्वास, विद्यार्थ्यांची जिद्द, मेहनत, चिकाटी ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यासोबतच आमचे सगळे शिक्षक वर्ग जो आहे या सगळ्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. हा रिझल्ट जितका चांगला दिसतोय, खरं तर त्याच्या मागं बघायला गेलं तर खूप परिश्रम, खूप कष्ट आणि खूप मोठा साखळी याच्या मागं काम करत्या. मी फक्त असं म्हणत नाही की हे श्रेय आमच्या शिक्षकांचं आहे. याच्या मागं पालक असतील, विद्यार्थ्यांची मेहनत आहे आणि आमचा सगळा शिक्षक वर्ग आहे. ह्या सगळ्यांची एक साखळी गेल्या वर्षभरापासून सातत्यानं प्रयत्न करते. किंवा मी असं म्हणेन की गेल्या 4 वर्षापासून आम्ही या सगळ्या गोष्टींसाठी सातत्यानं प्रयत्न करतो आहे की जेणेकरून आपला विद्यार्थी, ग्रामीण भागातून जाणारा विद्यार्थी पुढे भविष्यात स्पर्धेच्या दृष्टीने तयार व्हावा आणि आपल्या ग्रामीण भागातून असे असंख्य अधिकारी तयार व्हावेत. हाच आमचा यज्ञ आहे खरं तर. आणि आजचा निकाल आपण बघितला तर ह्या निकालाच्या मागं विद्यार्थ्यांचं अफाट परिश्रम आहे, आमच्या शिक्षकांची अफाट मेहनत आहे आणि पालकांनी ठेवलेला विश्वास आहे. सकाळी साधारणपणे 5 वाजल्यापासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सुरुवात होते. इथं सकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना उठायचं, आम्हाला मोबाईलवर मेसेज करायचा आणि सर आम्ही अभ्यासाला बसलो आहे हे सांगायचं आणि इथून पुढं अभ्यासाला सुरुवात करायची. तो त्यांचा अभ्यास 8पर्यंत, सकाळी 8 वाजता मुलं शाळेत तर हजर आहेत. दिवसभर सातत्याने इथं त्यांचे काही लेक्चर असतील, त्यांना शिकवलेले घटक असतील. त्याच्यानंतर नंतरच्या काळामध्ये आम्ही 2-3 महिने शेवटचे सातत्यानं सराव पेपर असतील. म्हणजे परिपूर्ण असं त्यांना एक अभ्यासाचं वातावरण निर्माण करून दिलं आहे. आणि या वातावरणातून मुलांनी खरं खूप मेहनत घेऊन, खूप कष्ट करून एक आपल्याला सगळ्यांना समाधानकारक असा रिझल्ट दिलेला आहे या ठिकाणी. आपल्यासोबत या संकुलाचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी उत्तम मार्क कमवलेत, तर ते विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. खरं तर त्यांनी कशी तयारी केली हे सुद्धा आपण एकदा जाणून घेऊयात. ह्या परीक्षेसाठी जी तुम्ही तयारी केली तुम्हाला किती मार्क मिळाले आणि कशा पद्धतीची तयारी होती? मी वैष्णवी सुनील परीट, इयत्ता 8वीमध्ये शिकते. मला 144 गुण मिळाले. आम्ही या पेपरसाठी खूप अभ्यास केला. सरांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले. माझे नाव हर्षवर्धन प्रकाश मगदूम. मी या पेपरमध्ये
179पैकी मी 137 मार्क मिळवू शकलो. आमच्याकडून चांगली तयारी करून घेतली, यामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो. खरं तर पहिल्यांदाच आपल्या भागामध्ये योग प्रवर्तक नावाचं जे संकुल आहे त्या संकुलात जे विद्यार्थी शिकत आहेत आणि त्यांनी मिळवलेले जे यश आहे म्हणजे 17पैकी 16 विद्यार्थी जवळपास त्यांचे शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आहेत. खरं तर आपल्या भागात असं यश मिळवणारी संस्था पहिल्यांदाच आपल्याकडे आलेली आहे. तर एकूणच आता तुमचे पाल्य वगैरे त्या संकुलात शिकत आहेत, म्हणजे कशा भावना आहेत इतकं चांगलं यश मिळालं? खरं पाहता म्हणजे युग प्रवर्तक संकुल हे ह्या ग्रामीण भागात म्हणजे माझ्या अभ्यासानुसार आता माझी मुलं मला वाटते माझा एक थोरला मुलगा होता, त्याच्यानंतर आता एक छोटा पुतण्या आहे. तर हे ग्रामीण भागातलं तसं नंदनवनच आहे म्हणायचं. कारण एवढ्या जी स्पर्धात्मक परीक्षेचं जी हे लागते सवय लागते किंवा जे पुढं जाऊन आपल्या काळी माझ्या काळी तर मला वाटते 12वी नंतरच ते लक्षात यायचं, परंतु हे मुलांना मला वाटते 4थीपासूनच ते सगळं त्या करिअर ओरिएंटेड सगळं हे केलं जाते. तर ते खूप वाखाणण्याजोगं आहे. आणि आत्ता तर मला वाटते आत्ताच्या 2025मध्ये जी झाली NMSची एक्झाम त्याच्यामध्ये 18 मुलं त्यांची बसली होती. त्यामधली मला वाटते 17 त्यांची हे झाली ते उत्तीर्ण झाले. 1-2 मार्काने एक मुलगा गेला. आणि हे जे यश आहे खूप वाखाणण्याजोगं. आणि पुढं जाऊन ह्या दोघांनी म्हणजे आता हे विजय देसाई सर असतील किंवा शरद पाटील सर असतील आणि त्यांची टीम जी युग प्रवर्तक संकुलाची सगळी टीम आहे ती खूप कष्टानं काम करते आणि खूप प्रामुख्यानं विद्यार्थ्यांच्यावरती भविष्याचा विचार करून किंवा भविष्यात काही जी मुलं घडणार आहेत, कारण IAS किंवा वैद्यकीय क्षेत्रात कोण टॉप जाणार असेल किंवा इंजिनियर क्षेत्रात IITमध्ये जाणार असेल तर ते प्राथमिक शिक्षण हे मुळात ग्रामीण भागात एवढ्या टोकाच्या म्हणजे साधारण आपल्या शाहूवाडीचा उत्तर भाग आणि शिराळा तालुक्याचा पश्चिम पूर्ण भाग ह्या एवढ्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच मी बघतो. आणि हे यश आहे ते खूप वाखाणण्याजोगं आहे. त्याला आपल्याला हे कारण ते बघता आम्हाला इतकं समाधान राहते की एवढ्यामध्ये शिटीत पहिलं घालवायला लागत होतं आपल्याला, म्हणजे कोल्हापूरसारख्या किंवा आता आपला शाहूवाडी असेल तर मलकापूरसारख्या कराड ठिकाणी मुलांना घालवायला लागत. पण एवढ्या कमी म्हणजे जवळच्या डेस्टिनेशन एकदम जवळ पडते 1 किलोमीटरच्या अंतर किंवा 5-6 किलोमीटरच्या अंतरावर मुलं जाऊन इतकी भारी त्यामध्ये यश संपादन करतात, ते खूप चांगलं आहे. आणि ह्यात समाधान आहे खूप मोठं. 17पैकी 16 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणे हीच खरं तर या संकुलाच्या गुणवत्तेची आणि या संकुलात काम करत असलेले शिक्षक जे आहेत त्यांच्या मेहनतीचं जिवंत उदाहरण ठरत आहे. कॅमेरामन उत्तम रावसह मी सतीश नांगरे, ग्रामवार्ता लाईव्ह.